मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर 15 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 7:30च्या दरम्यान 4 ते 5 लोकांनी अज्ञात लोकांनी दगडफेक करून हल्ला घडवून आणला आहे। अमोल खुणे हे मनोजदादा जरांगे पाटील यांचे जवळचे सहकारी आहेत। रात्री उशिरा गंगाधर काळकोटे पाटील यांनी गेवराईच्या रुग्णालयात जाऊन अमोल खुणे यांची विचारपूस केली। हल्ल्यापाठीमागचं कारण अद्याप समजलेलं नसून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी अशी सकल मराठा समाजाकडून मागणी होत आहे। या हल्ल्यामध्ये अमोल खुणे यांना किरकोळ जखम झाली असून हल्ल्याच्या पाठीमागचं कारण अद्याप समजलं नसून आरोपी कोण आहेत याचा शोध लवकरात लवकर पोलिसांनी घ्यावा अशी मागणी होत आहे। लवकर निघलो दादाकडे गेलो एवढ्या विषय काय नाही तू पुढे गेला बाळ माहितीच होती बडी फाटे होती बाळ तिकडं होतं पाटला इथंच लागलं तेवढं दगड मारलाय दुसरं काय नाही असं गावाकडले का बाहेरचे असं काही आपल्या इकडले प्रवास करत ना आपल्याला आपल्याकडे इथं जे असं म्हणजे एकच मारला का दुसरा दगड लागला खाली एकच लागला दगड फिरले ते मला एकच बसला इथे गाडी पडले का मग दगड लागल्या गाडी म्हणूनच वाचते तब्येत तुमची जरा बरी म्हणून नाही तर एखादा जर तिथे झाला मोटरसायकल अर्धा मासला फटा नाही का त्याच्या पुढून गाडी आली म्हणून मी दमाने घेतली 20-30च्या स्पीडने आणि पण असं वळून टाकलं गावाकडे चालली होती पण असं वळून टाकलेलं वळून असून बरंच वळून मोठे ते झाड तिथे जरा निळल्याचे होऊन गेल्या गाड्या गाडी तिथं मला काही दिसलंच नाही
गाडी एक बी नव्हती. गाडी नाही म्हणतो तिथे एक बाग आहे ना शेजारी. कशाचं म्हणतात तुम्हाला? मोसंबीची बाग आहे ना तिथं? मोसंबीची का कशाची मोसंबीची नाही मोसंबीची मला साकायला एवढा जवळला जेवणच कळतं. किती वाजता भेटली? हे 7-7:30 अंधार पडावा. अंधाराचा फायदा झाला ना इकडं इथं कुठं लागला असं काय सोडलं पण इथं जरा जास्तच लोक जमकला असं पाठीमागून केलं म्हणायचं पुढं दिसले नाही ओळखून आहे ते आम्हाला असं कसं अचानक कोणी बसलेले असतं ना असं वाटलं असं. आणि ते कॉर्नर होता ते कॉर्नरला समोर गाडी आली ना मोटरसायकलवाला काय करतो सगळीकडे एकदम 20च्या स्पीडवरच गाडी आली मागचं आपलं ते टेंडरचा काही विषय तेच आपलं काही तुमचा नव्हतं पाहुण्याचा विषय. नाही मला दगड हाणला तीच नाही गाडी सोबत गाडी मोठी गाडी घेऊन आला नाही मी डायरेक्ट घरी जाऊन झोपलो. तुम्हाला लक्षात नव्हतं चाललं होतं माझ्या पण डायरेक्ट थोडस माणूस जाऊ नाही का? पुन्हा काय होईल सगळा समाज तुमच्या सोबत आहे. नानाला तर कर्मा नाही मला माझ्याकडे आहे. नानाच्या गाडीवर लपून छपून समोर येऊन हिंमत नाही कोणाची समोर येऊन घेतलं पाहिजे. म्हणून म्हणलं मग पुढच्या 2 देता येतं ना घेता येतं मग आपली पावर दाखवता येईल ना पुढच्या अशी भेटलं साध्या करायचे असे माग करायचे नाही माझ्या संस्थेत मी एक मोटरसायकल काय झालं पाहुण्याचे मुलगा तिथे पेपर पोलीस सोडतो काय करत आणि त्यांचा फोन आला म्हणजे आपल्याला आम्ही आणतो. अच्छा म्हणलं चला मग माझ्यावर काय करणार बस स्टँडला गाडी गेलो तिथं पण तुम्ही नव्हतं तिथं आराम करा सकाळी. अच्छा आणि आता किती कोणाच्या बाहेर बसलो ऋषिकेश बाहेर ऋषी आम्ही चहा पिलो. ते आमच्या सगळं एवढा चलत मी एवढा गेला आम्हाला चलत पुन्हा बस स्टँडवर आलो नाश्ता केला पेपर सुटला.